सोलापूर जिल्हा, मंगळवेढा तालुका आणि गणेशवाडी गाव. छोट्याशा खेड्यातून कुठे शहरात भरती असते, त्या ठिकाणी नशीब आजमावायला अनेक तरुण येतात. मग ती आर्मीची भरती असो किंवा पोलीस भरती असो, त्या भरतीच्या क्षणापर्यंत त्यांनी अपरिमित कष्ट केलेले असतात. शारीरिक तंदुरुस्ती राहण्यासाठी पहाटे लवकर उठून जे काही व्यायाम करायचे ते करायचे, रनिंग करायची. ज्या ज्या गोष्टींना आपल्याला या भरतीच्या वेळेस फेस करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी शरीर संपदा उत्तम राहावी यासाठी धडपडत जगायचं. त्यातून पुन्हा घरची गरिबी असेल तर दिवसभर पोटापाण्याचा काहीतरी व्यवसाय करायचा. आपल्या आईवडिलांच्या हाताला हात लावायचा. थोडाफार संसारातला खर्च आपणसुद्धा उचलला पाहिजे या भावनेनी, आणि एक ना एक दिवस माझं नशीब उजळेल, मी भरती होईन, हे स्वप्न बघत बघत जगायचं. असंच स्वप्न उराशी बाळगत वैभव अवताडे नावाचा एक युवक या गणेशवाडीसारख्या छोट्याशा गावात राहत होता. भरती प्रक्रियेत इंडियन आर्मीमध्ये दाखल होण्यात तो यशस्वी ठरला. एखादा घरातला व्यक्ती आर्मीमध्ये भरती होतो, घरामध्ये सगळ्या लोकांच्या संमिश्र भावना असतात. आईबापाचं मन थोडंसं आतून खिन्नच असतं, कारण सर्वांना माहिती आहे आर्मीमध्ये गेलेला आणि सीमेवर पोस्टिंग झालेला व्यक्ती सुखरूप घरी परत येईल याची शाश्वती नसते. किंवा पोस्टिंग कुठेही असो, आजकाल कुठे अतिरेकी घुसले आणि त्या ॲक्शनमध्ये भाग घेतला तर या घरच्यांना काळजी लागते की आपला लेक आहे तसा चालत फिरत ज्या पद्धतीने गेला त्याच पद्धतीने येईल का तिरंग्यात लपेटून येईल, अशी शंका त्या जन्मदात्यांना नक्की येत असते. भावा बहिणींच्या मनात सुद्धा थोडीशी मनाच्या खोलवर खिन्नता असते. आनंद तोही असतोच, नाही असं नाही, कारण इतर नोकरीत जाणं आणि आर्मीच्या नोकरीत आपल्या घरचा, आपल्या जवळचा, आपल्या पोटचं लेकरू आर्मीत सिलेक्ट होणं, याचा आनंद थोडा वेगळा पण असतो. आज जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग मिळालं वैभव अवताडे यांना. तसं पाहिलं तर नोकरी खूप कमी झालेली, पण जम्मूमधल्या एका ॲक्शनमध्ये त्यांचा सहभाग होता आणि तिथंच या घरचं नशीब पालटलं. वैभव अवताडेला या ॲक्शनमध्ये वीरमरण आलं. वैभव अवताडे, गणेशवाडी, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, शहीद झाले. या अतिरेक्यांच्या पायी न जाणो आपल्या आर्मीचे किती जवान शहीद होणार आहेत. कधी संपणार हे सत्र, हे काहीच समजत नाही आहे. प्रत्येक शहीदाच्या वेळेस डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात. त्या शहीदाच्या आईवडिलांचे चेहरे, त्याचं लग्न झालं असेल तर त्याच्या पत्नीचा तो आक्रोश, त्याला एखादं लहानगं मूल असेल तर त्या चेहऱ्यावरती कळत नसताना पण आलेली खिन्नता. आपला पप्पा परत आपल्याला दिसणार नाही, आपला बाबा आपल्याला काही घेऊन येणार नाही याच्यापुढं, तो काळाच्या पडद्याआड गेला, हे त्या लहानग्याला आजी आजोबांनी कानात सांगावं लागतं. त्याच्या हस्ते अग्निसंस्कार, त्या चिमुकल्या हातांनी बापाला अग्नी देतानाचं एखादं लेकरू, शहीदाचं लेकरू पाहिलं की मन खूप खिन्न होतं. काहीतरी व्हावं आणि हा अतिरेक्यांचा आपल्या देशावर असलेला ससेमिरा कायमचा संपावा, याच सदिच्छा मनामध्ये नेहमीच असतात. एका फौजीचा मुलगा या नात्याने अवताडे कुटुंबियांच्या दुःखात नक्कीच मी सहभाग नोंदवतोय.
त्यांचं दुःख डोंगरा एवढं आहे, पण एकच मनाला फुंकर घालायची की आपल्या पोटचं लेकरू हे त्या तिरंग्यासाठी गेलं, हे या देशाच्या मातीसाठी शहीद झालं, त्याने आपला जीव ओवाळून टाकला या भारत मातेसाठी. अशीच मनावर फुंकर घालत अवताडे कुटुंबियांना जगण्याचं बळ मिळो. आर्मीमधून सेवानिवृत्त झालेल्या प्रत्येक सैनिकास मी विनंती करेन, प्रत्येक संघटनेच्या बॅनरला मी विनंती करेन की अशा जेव्हा जेव्हा घटना जिथे जिथे घडतात त्या त्या जिल्ह्याच्या संघटनांनी, इतर जिल्ह्याच्या संघटनांनी सुद्धा एक कंडोलन्स पत्र त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवण्यात यावं, जेणेकरून त्यांना हे समजलं पाहिजे की आपण एकटे नाही आहोत. हा पूर्ण निवृत्त झालेल्या सैनिकांचा परिवार, या सगळ्या संघटना या आपल्यासोबत आहेत. हा दिलासासुद्धा अशा वेळेस खूप काही करून जातो, जगण्याचं बळ देतो. जय हिंद, जय भारत.